पण एक एक जी आता आपण बोलत होतो, अकोल्याची जागा असेल किंवा अमरावतीची जागा, ती त्या दोघेही 27 आणि 16 या जागांमध्ये होत्या, ज्या तुम्ही मागितल्या होत्या, तुम्ही जे प्रस्ताव दिले. 27 मधले आहेत ना. हा, हा, 16ची पण लिस्ट त्यांनी गेलेली. एक सांगतो की त्या ज्या जागा आहेत त्यांनी त्यांचं स्टेटमेंट ते बरोबर आहे की 27 जागा आम्ही ज्या मागितल्या होत्या त्याच्यामधल्या होत्या ह्या बरोबर आहेत. त्यांनी 3 दिल्या, आम्ही उडकावून लागलं, संपलं. पुढं बोलायचं त्यांनी. बरं, पण प्रश्न असा आहे की तुम्ही जिथनं लढता आहात किंवा मग पारंपरिक जो तुमचा मतदारसंघ आहे अकोला, तिथून जेव्हा जेव्हा काँग्रेसने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे तेव्हा तुम्ही निवडून आला. अजिबात नाही, पण अजिबात 2019 माझ्या पहिल्या निवडणुकीपासून 1985च्या निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी काँग्रेस आणि BJPची समझोता झाला त्याच याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रश्नाचे असणार आहे की ज्यावेळेस मग मी इंडिपेंडेंटली माझ्या याच्यावरती निवडून यायचे ह्याचे झाले, तर त्यावेळेस असताना मुस्लिम एकच उमेदवार काँग्रेसचा त्यावेळेस असायचा महाराष्ट्राच्या 48 मधला, तो अकोल्यामधला असायचा. बरोबर. आणि तिथे तुम्ही कधी म्हटलं नाही की असताना काँग्रेस BJPची बी टीम झाली म्हणून, तेव्हा कोणीच म्हटलं नाही. पण पण तुम्ही 99 एकदा आलात ना त्यांच्या पाठिंब्याने निवडून. हा, 99 शरद ते पवारांनी 2004 शरद वेळी त्यांनी पवारांचा तुम्हाला नाही, पाठिंबा एक दिला होता. लक्षात घ्या. हां. शरद पवारांचा रोल नाही, काँग्रेसचा. अजिबात नाही. कोणाचा रोल होता? त्यावेळेसचा असताना काँग्रेसचे जे अध्यक्ष सीताराम केसरी, हम्म. सीताराम केसरी बरोबर झालेला समझोता होता, त्याच्यामध्ये शरद पवारचा 0 रोल होता. हो, पण नंतर त्यांनी अजिबात नाही, सपोर्ट नाही केला, बिलकुल नाही. विरोध केला. त्यावेळेस त्या वॉज सायलेंट. पण विरोध नाही केला म्हणजे सुद्धा पाठिंबाच झाला ना. पाठिंब्याचा पाडण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे जिंकायला मदत करणं ना. तुम्ही व्यक्ती म्हणून नाही, काँग्रेस पार्टी म्हणून त्यावेळेसची असताना ती चर्चा होती आणि त्याच्यानंतर ही वॉकआउट. बरं.